नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुशील पवार जयवंती अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तत्पूर्वी आज आपण एक महत्त्वाचे टॉपिक बघणार आहोत। जीएमसी मुंबई भरती आणि जीएमसी सांगली मिरजसाठी काय अपडेट आहे, काय एग्जाम कधी होऊ शकतं सांगली मिरजची, त्यानंतर जीएमसी मुंबई निगेटिव्ह किती असणार, कोणते प्रश्न सोडवायला म्हणजे फिक्स येतच बाबा त्या टॉपिकवर। त्यानंतर बघणार आहोत की निगेटिव्ह किती आहे, त्यानंतर बघणार आहोत की किती प्रश्न आपल्याला निगेटिव्ह असल्यामुळे सोडवायचे आणि किती स्किप करायचे, त्यानंतर हॉल तिकीट कधी येणार आणि नंतर सोबत काय काय घेऊन जायचं एग्जामला जाताना, हे आपण याबाबत सगळे माहिती बघणार आहोत आणि फिक्स जे प्रश्न आहेत ते बघणार आहोत की ह्या टॉपिकवर प्रश्न फिक्स येतात। तत्पूर्वी माझा परिचय देतो। मी आरोग्य विभाग ठाणे येथे कार्यरत असून तुम्हाला जर प्रश्नसंच पाहिजे असेल तर तुम्ही मला 78 75 03 41 27 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करून 4 प्रश्नसंच मिळवू शकता। 4 प्रश्नसंच म्हणजे की एक माझं सिलेक्शन झालं होतं 2023 ला, तो जशाच्या तसे प्रश्नसंच भेटेल। मला कोणते प्रश्न आले होते, काय स्ट्रॅटेजी होती, पेपर काठिण्य पातळी कशी होती ते समजेल आणि 3 मी स्वतः सोडवले म्हणजे तयार केलेत आणि त्या पॅटर्नवर तुम्हाला जवळजवळ 50 ते 70% फायदा होणार। 50 ते 70% पेपरला प्रश्न विचारतील त्याच पॅटर्ननुसार, ठीक आहे। मग एवढी गॅरंटी कोण नाही देत। लोकांचे तुम्ही कोर्स घ्या 1500 रुपयाला आहे तरी सुद्धा चान्स नाही देत की एवढे टॉपिक एवढे प्रश्न येतीलच। मग आपलं काय, फक्त 4 प्रश्नपत्रिका 99 रुपयात 50 ते 70% सिलेबस कव्हर होणार। सिलेबस म्हणजे प्रश्न त्याच टाईपवर प्रश्न येतील 50 ते 70%। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। पहिला पॉईंट आहे आपला की बाबा विषय कोणते कोणते होते जीएमसी मुंबईला, तर सगळ्यांना माहिती आहे मराठी ग्रामर 25, इंग्रजी ग्रामर 25, सामान्य ज्ञान 25, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित मिळून किती 25 प्रश्न 50 गुण, एकूण प्रश्न 100 आणि गुण किती तर 200 गुणासाठी होती। पण आता इथे काय होतंय की ह्यामध्ये तुम्हाला दिले निगेटिव्ह दिली आहे। काय दिले, निगेटिव्ह मार्किंग दिली। ते प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असतील आणि एक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात आले, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण, तसेच चुकीच्या उत्तराकरिता 1 गुण वजा करण्यात येईल। चुकीच्या उत्तराला 1 गुण वजा करण्यात येईल म्हणजेच काय, तुम्ही जर 2 बरोबर आले आणि 1 चुकला तर तुमचं काय मायनस होणार, काय होणार मायनस, 2/1 याला बोलतो आपण। 2 बरोबर आले 1 चुकला तरी सुद्धा एकच गुण मिळेल तुम्हाला। 2/1 म्हणजे खूप मोठी मायनस सिस्टीम आहे। MPSC मध्ये 4/1 असते, म्हणजे 4 चुकले की 1 प्रश्न कमी होतो, पण इथे 2/1 आहे, 2 चुकले की 1 कमी होणार, म्हणजे MPSC पेक्षाही काठिण्य पातळी निगेटिव्ह सिस्टीमची इथे काय जास्त आहे। म्हणून सांगतो की पेपर कोणते प्रश्न सोडवायचे आणि किती सोडवायचे। आता बघा काही विद्यार्थ्यांना प्रश्न येतो, इथे बघा काही विद्यार्थ्यांना प्रश्न येतं की सपोज विद्यार्थी हे अभ्यासूच आहे मला माहिती आहे, पण तुम्हाला इथे पासिंग सुद्धा 45% पाहिजे, हे सुद्धा लक्षात ठेवा। 45% कमीत कमी पासिंग पाहिजे, एवढे असेल तरच तुमचा मेरिटमध्ये विचार केला जाईल। म्हणजे 100 प्रश्नापैकी 45 तर बरोबर पाहिजेच पाहिजे। मग आता सपोज काही विद्यार्थी आहेत त्यांना सपोज एक विद्यार्थी आहे त्याला 40च प्रश्न बरोबर येतात, त्याला वाटते की मला 40च प्रश्न करेक्ट येतात, बाकीचे मला येत नाही। मग त्याने काय करावं, तर त्याने कमीत कमी 80 प्रश्न टोले मारायचे। किती 80, 40 वर रिझल्ट येतो का रे, नाही येत, म्हणून त्याने 40 ते आणि अजून 40 असे 80 प्रश्न काय करायचे त्याने टिक करावं लागेल, तर त्याचा रिझल्टमध्ये कुठेतरी विचार होईल। नाही तर मला कन्फर्म सोडवायचे आहे, 40 येतं मग 10 अजून सोडवतो, मग तरी सुद्धा तुमचं चान्स कमी आहे। म्हणून आणि ज्यांचा अभ्यास चांगला आहे, ज्या विद्यार्थ्यांना 50 प्लस करेक्ट वाटते, नाही माझे 50+ बरोबर आहे, मग त्या विद्यार्थ्यांनी जास्त सोडवायचे नाही, त्याने फक्त अजून एक्स्ट्रा टोले हे 10 ते 12च मारायचे, 10 ते 12च टोले मारायचे, कारण 10-12 मधून कमीत कमी 4-5 तर बरोबर येतील, 5-6 तरी बरोबर येतील, मग ते 4-5 5-6 मध्ये इकडे प्लस होऊ शकतं, म्हणून जास्त सोडवायचे नाही। मेरिट खूप कमी जाणार आहे, या जीएमसी मुंबईचा मेरिट हा अतिशय कमी जाणार आहे। एक लिहून घे जा माझ्याकडनं, फॉर्म पण कमी आहे, मेरिट सुद्धा कमी जाणार आहे।
आता दुसरी गोष्ट, दुसरा टॉपिक काय होता आहे, किती प्रश्न सोडवायचे झालं, कोणते प्रश्न फिक्स येतात याबाबत आपण बोलू. कोणते प्रश्न फिक्स येतातच बाबा, याच्यात विचारल्याच जातात, तर हे सांगणार आहोत आता. कोणते प्रश्न फिक्सच आहे, तर इथे बघा, इथे दिसते तुम्हाला, इथे मराठीवर दिसते, मराठी बघा इथे दिसते, सर्वनामावर विचारतात की खालीलपैकी कोणते एकवचनी आहे अनेकवचनी आहे, याच्यावर फिक्स प्रश्न असतं. विशेषणवर नाही येत. त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी येतातच प्रश्न, समानार्थी पण येतं 2-3 आणि विरुद्धार्थी पण 2-3 येतं. उतारा एखादा आला तर एक उतारा येतो 5 प्रश्नासाठी. वाक्प्रचार म्हणी नाही विचारलेल्या नाही येणार. वाक्यातील चुकीचा भाग ओळखा हा फिक्स प्रश्न येतो याच्यावर. वाक्यात दुरुस्ती करा हे सुद्धा येतं. वाक्याचा क्रम लाव ज्याला पॅराजंबल बोलतो हे सुद्धा येतं. इंग्लिशमध्ये सुद्धा सेम, फक्त इंग्लिशमध्ये ते इंग्लिशमध्ये पण सेम विचारतात. एरर आर्टिकल फिक्स असतं, आर्टिकल फिक्स असतं, एरर फिक्स असतं, पॅराजंबल फिक्स असतो. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन 1-2 येतं. इडियम्स पण 1-2, सिनोनिम अँटोनिम 2-2 3-3 येतात. पॅसेज 1 येतो प्रश्न 5 प्रश्नासाठी. आणि TCS एक्झाम घेत आहे, कोण घेत आहे, TCS. गणितवर जास्त फोकस करू नका, फक्त आणि फक्त बुद्धिमत्ता करा. गणित आलेच तर 5 ते 7 प्रश्न येऊ शकतात, नाही तर पूर्णच्या पूर्ण बुद्धिमत्ता येतं. ठीक आहे. आणि जीके तर सगळे सब्जेक्ट आले, पण चालू घडामोडी होतापर्यंत जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत करा. सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत, जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत करा. आणि आलेच तर काही प्रश्न 23चे पण विचारतात एखादा आणि 2024चा पण विचारतात. हे एवढं होतं. त्यानंतर होतं प्रश्न आपला की हॉल तिकीट कधी येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची हॉल तिकीट ही 8 किंवा 9 तारखेला येणार. 8 किंवा 9 नोव्हेंबरला तुमची हॉल तिकीट येऊन जाणार. आणि जाताना सोबत हॉल तिकीटचा कलर झेरॉक्स काढून न्या. त्यानंतर एक पासपोर्ट साईज फोटो न्या, एक रफ वर्कसाठी पेन न्या आणि ट्रान्सपरंट बॉटल जी असते पाण्याची, जर तुम्हाला आवश्यकता असेल तर पाण्याची बॉटल ट्रान्सपरंट जी आपली बिसलेरी घेतो आरपार दिसणारी, ती एक घेऊन जाऊ शकता. एवढंच होतं. अजून काही GMC सांगलीचा पेपरबद्दल सांगायचं आहे आपल्याला. GMC सांगली मिरजची एक्झाम आत्ताच झाली असती 20 नोव्हेंबरपर्यंत, पण त्या लोकांनी पूर्व नियोजित त्यांचं शेड्यूल नसल्यामुळे ही एक्झाम कधी होणार तर डिसेंबरच्या 1-2 आठवड्यात होणार. डिसेंबरच्या 1 किंवा 2 आठवड्यात GMC सांगली मिरज. आणि पुणेचा निकाल सुद्धा डिसेंबरच्या 2nd वीकपर्यंत लागणार डिसेंबरच्या. ओके, थँक्यू, धन्यवाद.